बघूनच वाटतं ना एकदम चमचमीत, तोंडाला पाणी सुटेल अशी मटार पनीरची भाजी। नमस्कार, लव फॉर कुकिंग चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। आज मी तुम्हाला कोणत्या पद्धतीने मटार पनीर बनवते ते दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। एका पॅन किंवा कढईमध्ये 4 चमचे तेल चांगलं गरम करून त्यात सर्वात आधी आपल्याला अर्धा चमचा जिरं, 1 चमचा कसुरी मेथी आणि 1 चमचा जाडसर कुटून घेतलेला ताजा गरम मसाला घालायचा आहे। ह्या मसाल्यात मी छोटी वेलची, काळी वेलची, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जावित्री, चक्री फूल आणि तमालपत्र घेतले आहे। हे सर्व तुम्ही कुटू शकता किंवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता। ह्या मसाल्यामुळे भाजीला खूप छान चव येते। यासोबत मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीरचा पण खूप चांगला फ्लेवर येतो। आता आपल्याला 1.5 चमचा बेसन घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे। बेसन चांगलं भाजलं गेलं तरच भाजीला तेल चांगलं सुटेल, नाहीतर भाजीला तेल सुटणार नाही। त्यानंतर 2 मोठे कांदे मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेतली आहे। सोबत थोडीशी साखर घालायची आहे, म्हणजे कांदा लवकर शिजतो आणि लवकर चॉकलेटी रंगाचा होतो। आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। हे सर्व चांगलं परतून झाल्यावर आता सर्व मसाले घालून घ्यायचे आहे। 1.5 चमचा धनेपूड, 1.5 चमचा घरगुती लाल मसाला, अर्धा चमचा हळद, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा मिक्स मसाला, ज्यात मी थोडं पावभाजी, सांबार आणि छोले मसाला घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला यात पाव कप दही घालायचे आहे। जास्त आंबट दही घालू नका। दही वगैरे सगळं चांगलं परतून झाल्यावर 1 कप गरम पाणी घालायचे आहे। यामुळे मसाले लवकर फुलतात आणि ग्रेव्ही लवकर तयार होते। त्यामुळे शक्यतो पूर्ण रेसिपीमध्ये गरम पाण्याचा वापर करा। आता आपल्याला 1 कप टोमॅटो प्युरी घालायची आहे। मी 4 मोठे टोमॅटो मिक्सरला वाटून घेतले आहेत। त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा टोमॅटो केचप घालायचा आहे। त्यानंतर अजून एक खूप महत्त्वाचं साहित्य ते म्हणजे 1 मोठा चमचा तूप घालायचं आहे। यामुळे भाजीची चव अजून वाढते। आता झाकण लावून आपल्याला ग्रेव्ही 10 ते 15 मिनिटांसाठी चांगली शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये ग्रेव्ही हलवू शकता, म्हणजे ग्रेव्ही खाली कढईला लागणार नाही। जेवढा वेळ चांगली ग्रेव्ही तुम्ही शिजवाल तेवढी भाजीची चव खूप छान लागते। बघू शकता ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यात चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि 1 चमचा मी मावा घातलेला आहे। मावाऐवजी तुम्ही 1 चमचा दुधावरची मलाई घालू शकता किंवा दोन्ही नसेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे दूध घालू शकता। हे सर्व चांगलं परतवून घ्यायचे आहे। हे परतवून झाल्यावर आपल्याला 1 कप आता मटार घालायचं आहे। हे मी फ्रोझनवाले वापरलेले आहेत। तुमच्याकडे जे कोणते उपलब्ध असतील ते वापरू शकता। त्यानंतर पाव कप किसून घेतलेला पनीर घालायचा आहे। ग्रेव्ही थोडी जाडसर झालेली, त्यामुळे मी परत एकदा 1.5 कप गरम पाणी घालून वर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। 5 मिनिटांनी बघू शकता चांगली तर्री आलेली आहे। आता आपल्याला शेवटचं साहित्य घालायचं आहे, ते म्हणजे पनीर। इथे मी 400 ग्राम पनीर घेतलेलं आहे। त्याचे चौकोनी तुकडे करून थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतले आहे। तुम्ही फ्राय न करता पण घालू शकता। हे सर्व चांगलं मिक्स झाल्यावर आता आपल्याला वरून पाव चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। हे सर्व एकजीव करून वर झाकण लावून परत एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी शिजू द्यायचे आहे। बघू शकता मटार पनीर तयार आहे। तुम्ही पण ह्या पद्धतीने मटार पनीर बनवून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स येतील। धन्यवाद।